देवी फाळसाबाई, या लेकरांची पहिलीच पूजा पावन करून घे. इतकी वर्ष लग्नाला झाली, आता तरी घरात पाळणा हलू दे. तथास्तु तथास्तु. काय झालं ना सगळं मनासारखं? हो झालं. चला आता एकेका जबाबदारीतून आपण मोकळं व्हायचं. हा म्हणजे तीर्थयात्रा करायला मोकळे. पुरी पुरी इतकं काय वय झालं नाही आपलं. बरं, आम्ही जरा जत्रेकडे जाऊन येतो. पण मी म्हणते आपण सगळेजण बरोबरच घरी गेलो असतो तर. हो गेलो असतो ना, पण काय वर्षाचा पहिला दिवस आहे. आम्ही साधं जत्रेकडे फिरकलो सुद्धा नाही, नुसतं तोंड दाखवून येतो. बरं बरं, पण लवकर या. तुम्ही येईपर्यंत जेवायची थांबणार आहे मी. तुम्ही म्हणजे आशात. बर बर येतो. आयो चल रे. चला चल रे. बळी जी. तूही जा त्यांच्या बरोबर. हा. अगं बायानो, चला की लवकर लवकर, लई रात झाली या. तुमच्या घरच्यासनी घोर लागला असेल ना? अगं बिजले, तू असल्यावर त्यासनी कसला घोर? ते झालंच का? या बया, अगल जाने का रास्ता बंद है. अगदी तमाशातले पेंदागत वाट अडविली या. पण तुम्ही आम्ही आता गुमान बाजूला होता का? अव 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 जरा ऐकून तर घ्या. आम्हाला का नाही तुमच्या संग वाईच बोलायचं होतं एकांतात. म्हणजे प्रायव्हेट मध्ये. माझ्या संग वय वय वय. आणि ते बी एकांतात. मग तुम्ही दोघे असं करा, कसं 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 आपल्या आईशी संगत जाऊन बसा की बोलत. आई हाय ना तुम्हासनी. अव समदेवाने आम्हाला बी आई, आम्ही काय आबाळात न पडलोय का? पर आम्हासनी नव्हतं बोलायचं. बोलायचं होतं तेसनी. तेसनी आमच्या मालकासनी. अहो रावसाहेब असनी. अहो त्यांनी तुम्हाला सोरटी दुकानात बघितली. वय असं असं. अरे साधा लाकडी रागू टिपताय ना त्याला. पर काय नेमबाज गडी. अरे जार आणि निघाला उडत्या घराची शिकार कराया. अव तुम्ही तेसनी जंगलात बघायला हो, वाघाची शिकार करताना. असं असं. म्हणजे तुमच्या रावसाहेबाचा मुर्दाच बघायचा म्हणा की. त्याच काय बाई? काय हाय? नाही म्हणजे आमच्या धन्याचा तुमच्यावर जीव जाडलाय बघा. होय का? तुमच्या रावसाहेबांनी म्हणावं काय 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 काय? माझ्या खेटराचा बी लय जीव जाडलाय तुझ्या थोबडावर. आणता कधीच नाही भेटीला. का र थोडं शॅम्पल घेऊन जावा की. नको. चला ग बायानो. ए बळ्या, जी. तुझं काय काम आहे इकडं? वहिनी साहेबाचा सांगाव होता, उपास सोडायचा त्यासनी. खोळंबले तुमच्यासाठी. सरजा बिरजा. जी मालक. ढोरवाडीत जाऊया आणि आजच तिला बंगलीवर खेचून आणूया. नाही मालक, ते गाव आपल्या इनामदारीच्या हद्दी पलीकडलाय. हे काम तुम्ही माझ्यावर सोपवा. मी उद्याच तिच्या बापाला गाठून काम फत्ते करून टाकतो. सरजा म्हणतात मला. रंग्या दादा, माझं ऐक. जन्माचं कल्याण होईल. कसं कसं? अरे घरावर सोन्याचे कौलं चढत्या. उपयोग नाही. अव सोन्याची कौलं जड असतात. आमच्या झोपडीवर टिकायची कशी म्हणतो घ्या. त्या आईला त्या झोपडीच्या
रावसाहेब तुला राजवाडा बांधून दे उपयोग नाही. का आवाज सर्जेराव राजवाडा म्हणलं. दरीची कापड आली, सोन्याचा मुकुट आला, कसं जम? अरे देद्याल ते बी देद्याल. मांग फर्स्ट क्लास आहे. हो आपण एकदम खुश आहे. हो सर्जेराव भानगड एकेच्या आईला रोजचा गुजारा कसा जमायचा? नाही 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 जमणं कठीण आहे. नाही उठा 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 उठा. नाही, नाही, नाही. काय रे? बस बस हे बघ सगळं काही जमणार आहे. हे बघ रंगेला जरा गुत्ता जर फिरायला लागलाय. हे बघ तू काय भयकरी करायची नाही. बर तू मागशील अरे वा. बोल काय काय पाहिजे तुला? आता काय आता तुला सरपंच व्हायचं काय सर्जेराव? तुला आमदार व्हायचं नाही सर्जेराव काय? अरे तू म्हणतील ते खुर्ची तुझ्या पाहिजे. तुमच्या बापाचाच माल जणू. आईला या सर्जाच्या किती वेळ ताटकत ठेवणार आहे कुणास ठाऊक. अहो मी सांगतो रावसाहेब, ह्या सर्जाचं कामच असलं, निस्ता घोळ करून ठेवतोय बघा. आधी 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 आईला आलं बघ हे बेवडं. बिरजा हा सांभाळ तुझं पार्सल. शाळेला पार चौथ्या झाडाच निघालं. रावसाहेब लाज आणली राव. आमच्या रावसाहेबांना भिजले पाहिजे. रंगेला तुला काय पाहिजे? आमचा रावसाहेब म्हणजे गप्या, काय? गप्या. कोण? रावसाहेब असली कच्ची मडकी इतक्या नाजूक कामगिरीवर पाठवू नका. रंगेला 12 गावची दारू प्यायला माणूस आहे. रंगेला जरा चांगला माल पाठवा. तुला काय पाहिजे बोल. अरे तुला सगळे बेवड्या. मिनिस्टर मालक शो रंग्या म्हणाल ते काय खोटं नाही बघा. अहो सर्जा म्हणजे कच्च मडक. तर मी तुम्हाला सांगू का मालक, ह्या असल्या कामात ह्या बेवड्याला गाठायचं नाही. गाठायचं एकदम बिजलीला डायरेक्ट. मी तुम्हाला सांगतो, मिशीवर हात मारून हो हो हे तुमचं काम मी फत्ते करतो.